आम्ही मराठी माणसं कशी आहोत, आमचा मराठी बाणा काय आहे, आमची बलस्थानं काय आहेत, काय आहे आमचा पाया, काय होतो आम्ही, काय झालो आहोत आणि काय करायचंय, आत्मचिंतन केलं आणि त्यातून आणि समाजाचं निरीक्षणसुद्धा केलं. त्यातून जे गीत लिहिलं गेलं माझ्याकडून ते तुमचं माझं आपल्या सर्वांचं ते गीत आहे. बघूया कोणतं गीत आहे. आम्ही मराठी माणसं सादर करीत आहे. मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत. गीत आम्ही मराठी माणसं. आम्ही मराठी माणस जगुनीत स्वाभिमानी. आम्ही मराठी माणस जगुनीत स्वाभिमानी. आत्मचिंतन घडलं आता वागू सुधारुनी. आत्मचिंतन घडलं आता वागू सुधारुनी. पिढ्या पिढ्या राबलोत जसे चंदन झिजुनी. पिढ्या पिढ्या राबलोत जसे चंदन झिजुनी. सेवाभाव भिनलेला लोणी दुसऱ्यांच्या जीवनी. सेवाभाव भिनलेला लोणी दुसऱ्यांच्या जीवनी. आत आस वेढाळतो हास्य गेलं या निघुनी. आत आस वढाळतो हास्य गेलं या निघुनी. महाराष्ट्राची वाताहत केली आपल्या माणसांनी. महाराष्ट्राची वाताहत केली आपल्या माणसांनी. आम्ही मराठी माणस जगुनीत स्वाभिमानी. आत्मचिंतन घडलं आता वागू सुधारुनी. जगी शोभतो भारत महाराष्ट्र हृदयस्थानी. जगी शोभतो भारत महाराष्ट्र हृदयस्थानी. पिळवटले हृदय हे पाणी मावे नानयनी. पिळवटले हृदय हे पाणी मावे नानयनी. दबावात गेला तुम्ही नका ठेवू भय मनी. दबावात गेला तुम्ही नका ठेवू भय मनी. ओढ माहेराची तुम्हा यावे आज परतुनी. ओढ माहेराची तुम्हा यावे आज परतुनी. आम्ही मराठी माणस जगुनीत स्वाभिमानी. आत्मचिंतन घडलं आता वागू सुधारुनी. आता करू नियोजन कधी डोळा नको पाणी. काटक सर बचत लावू सवय जीवनी. मुद्दलाला लाभे व्याज सुखी भविष्य त्यातूनी. सुरक्षितता लाभते सरकारी बँकेतूनी. सुरक्षितता लाभते सरकारी बँकेतूनी. आम्ही मराठी माणस जगुनीत स्वाभिमानी. आत्मचिंतन घडलं आता वागू सुधारुनी. जुगारी व्यसनाधीन किती गेले जगातूनी. चहामध्ये पडे काही देता चहा रे फेकुनी. दारू गुठ काहे विष घेता तुम्ही चगळुनी. दारू गुठ काहे विष घेता तुम्ही चगळुनी. सर्व सोडू या व्यसन कुटुंब आधार हो तुम्ही. सर्व सोडू या व्यसन कुटुंबाला आधार तुम्ही. आम्ही मराठी माणस जगुनीत स्वाभिमानी. आत्मचिंतन घडलं आता वागू सुधारुनी. आत्मचिंतन घडलं आता वागू सुधारुनी.
माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रत्येकाने आत्मचिंतन करावं. जे हा माझा हे गीत जे अनुभवतायत ते, आणि सर्वांनाच माझी कळकळीची विनंती आहे. आपला भूतकाळ कसा होता, वर्तमान काळ कसा आहे आणि आता कसा भविष्य काळ असेल, काय गमावलंय, आपल्या हाती काय राहिलेलं आहे, व्यक्तिगत आपलं जीवन आपण सगळ्यांनी बघावं. स्वतःला आपण स्वतः तपासावं. आपण कुणी असो, सामान्य व्यक्ती ते सर्व क्षेत्रातील व्यक्ती असो, सामाजिक क्षेत्रातले असो की राजकीय क्षेत्रातले असो, आता आपल्याला सत्य न्यायाच्या सोबतच आपल्याला चालावं लागेल आणि ते आपण दाखवून दिलेलं आहेच आहे. परंतु तुम्हाला माहिती होतं काय, ते सगळ्याला कळून चुकलेलं आहे. सगळ्यांनी एकवटून आता लढा उभा करायचा आहे, रस्त्यावर यायचं आहे, तेव्हा न्याय मिळणार आहे. आणि हेच घडलेलं आहे. कारण पुन्हा नव्यानं स्वातंत्र्य संग्राम हा आपला सुरू झालेला आहे. आपल्याला या स्वातंत्र्य संग्रामासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आहे. जय महाराष्ट्र, जय भारत, जय मानवता, जय जगत.